इकडे तर आज मी पडता पडताच वाचले. तर नमस्कार मंडळी, मी आहे जागृती. आज सकाळी तर सुरुवात झाली वडापाव खाऊन, कारण इकडे राणूच्या दातांची कॅप आली होती. मग त्याच्यासाठीच आलेलो. दिसतंय ना एकदम असलीवाला दात. त्यानंतर आलेलो इकडे कपडे घ्यायला. कपडे तर नाही आवडली. चला म्हटलं जाताना एक सेल्फी तरी घेऊन जावं. मातोश्रींना चप्पल घ्यायची होती आणि त्या काकांनी मलाच वरती चढवलं. सांगताना छोटी आणि करताना मोठी अशी कामं करून दमलो. मग छोटासा ब्रेक घेतला. घरी आलो, सगळ्यांनाच खूप भूक लागलेली. मग मस्त गरम उत्तप्पे करायचा प्लॅन ठरला. चला मग खातो. हे बघा आता मस्त सॉस बीस लावून खातो. आणि इकडे ना आम्ही पुन्हा गाडीवरती चालेलो. ह्यावेळेस ना सगळेच म्हणत होते जाणारे सुद्धा, तर चल मग आज आपण वॉटर पार्कला जाऊन येऊयात. आमच्या इकडे जवळच आहे. मग म्हटलं चला अगोदर पाहून तर येऊ चालू आहे की नाही. आणि दुष्काळात 13वा महिना असल्यागत वॉटर पार्क पण बंद होतं. पण म्हटलं आता गाडीचं एवढं पेट्रोल घालून आलोयच तर बघून तरी जाऊ. बघता बघता अजून आतमध्ये गेलो आणि आतमध्ये दिसले हे 2 जण. काय माहिती पण शामरुख सारखे दिसतात. कोणाला माहीत असेल तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. इकडे थोडे ॲडव्हेंचर्स गेम्स पण होतं. चला म्हटलं ट्राय करायला काय जाते. लाईफमध्ये पहिल्यांदा असं काही केलं असेल, पण खूप मज्जा आली यार. ज्यांनी आमचे व्हिडिओ काढायचे कष्ट घेतले त्यांना थँक्यू बोलून घरी आलो. दरवेळेस सुट्टीला आलं की असा पसारा होतोच. मग तो डायरेक्ट जायच्या आदल्या रात्री आवरायला लागतो. मीच आवरते. इकडे काकांना मस्का लावण्यासाठी पुढेच बसले. काका आमचं कॉलेज आल्यावर थांबवा बरं का प्लीज, कारण आमच्या कॉलेजच्या तिथे एक पण स्टॉप नाही. बिचारीची हालत पाहून काकांनी पण थांबवलं. पण अजून अर्धा किलोमीटर आतमध्ये जायचंय. चला जाते मी गाईज. बाय, भेटूया तू त्याच्या व्लॉगमध्ये.